द्यायची. प्रजेचं पाप राजावर असतं, स्त्रीचं पुरुषा आणि शिष्याचं मग तर गुरुने लय शिष्य करू नये. आपला 7-12 नील नाही आणि उद्या कुठे घेतो. हंगामी पैलवान झाल्यावर काय करायचं? पैलवानाचं सांगतो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. राजवाड्याच्या आसपास ती भूक लागल्या. दरिद्री माणूस शिजत होता. त्याला वाटलं राजवाड्यापाशी गेल्यावर काहीतरी मिळत. पोटाची भूक आहे, 2 घास झाले म्हणजे येतो पोटात किती लागत आहे. नेमका राजा त्यावेळेला आपल्या राणीपाशी बसून, जरा विरंगुळा होता, कामकाज नव्हतं, प्रायव्हसी होती. राजा त्या राणीच्या आधीत गेलता आणि बसून बसून केळं दिशी कोणीतरी दिली. शेव साल्या कळतंय ना, त्या सालीला साल्या सोडून देतो. काय झालं? बरोबर आहे. ती खात होती गाबा. असं कोणाच्या आयुष्यात असेल तर धन्य भाग आहे. काय ते दिग्विजय ज्याचे पुढचं काय बोलत नाही. राजा काय तर दखल केली म्हणून तटाकडे निघताना वरच्या खिडकीतनं साली खाली पडल्या. ती साल नेमकी भूक लागल्यामुळं भुकेला कोंडा साल उचलली. ती त्या राणीनं बघितली. खामोश, कोण आहे तिकडं? चमचे आले. त्यात मोठा वगराळासारखा होता. त्या भिकाऱ्याला वर भिकारी राजाज्ञेची अक्षरे आहे. गव्हर्नरची सही असल्यावर कागदाला सुद्धा मै ग्राहक को 5,000 रुपये अदा करणे का, तर कशाला तार बघते मशीनवर. त्याला धरून वर आणला. काय काय सरकार काय झालं? एवढा मोठा राजा, आमदार खासदार नव्हतं, पण मला साली सोडून देतोय. गाबा मी खातिया. कीर्तन ऐकताय ना का तुम्ही? हे भारुड आहे नाताचं, बाई मी बोळी. सिनेमा नावा आपण गाबा खाती नवऱ्याला साला दिली. त्याला दिवाळीत ना आंघोळ मोती साबणाची एकदा, तिला हांडावर पाणी, लिंबाचा डाळा. मी म्हणावा डाळा, बाई मी ती बाई. कळली का? त्याला वर का आणला? एक राजा सार्वभौम केळं मला सोडून देतोय, ते काही सामान्य आहे का? आणि एका भिकाऱ्यानं ते खाऊ. राजा अधीन झालेला होता. नीट ऐका. राजा म्हटला काय करू? मोहाचे क्षण असतात, माणसं घसरतात. कामातुरा न भय ना त्यांच्या. काय करू? ह्याला 25 कोरड्याची शिक्षा द्या म्हणली. राजानं ऐकलं. 1 कोरडा मारल्याबरोबर तो भिकारी जो होता, मला गोष्टी रंगवून सांग, आपण भिकारीच आहोत. काही श्रीमंत भिकारी आहे तेवढेच, घाटावर बसले नाही तेवढेच, लायकी तीच. या पोटा कारनेगा झालो पांगीला, 1:30 वाजलाय वाडा. नसरेची बाप माय भिके नाही खंडना, पुढारा म्हणती दया नाही करुणा. श्वान हे पाठी लागे, भीक नको पण कुत्र, ते जेवण नको पण बोल नका बाबा. अनंत वाचाळ पडलं ती. तोच प्रकार तिथं झाला. कोरडे मारायला लागल्यावर ते भुकेलेलं गरीब भिकारी रडाय पाहिजे ते हसलं. यातच अपंगाचा सिद्धांत आहे. राजा ध्येयावर होतात. गोंदवलेकर देहबुद्धी सोडायची आणि आत्मबुद्धी धरायची. कळलं त्याला, तो जागा झाला. दिली ढकलून राणीला हातानं, मारू नका रे म्हटलं. तुला भूक लागली होती, साल 1 खाल्ली होतीस आणि तुला 1 कोरडा मारल्यावर तू रडाय पाहिजेस. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं, कळणं वेगळं, खाल्ल्याला पचणं वेगळं, पचल्याला जिरणं वेगळं, आणि ते मानवणं वेगळं. ज्याचा परमार्थ चांगला असतो त्याला चोपदाराचं कामच नाही, तो तयारीतच आहे. स्ट्रॉंग परमार्थ मुरला आहे, त्याच्या अंगावर तेज आहे. राजा बाजपूला राणीला मागं सांग, का असतोयस तो? राजा मला तुझे पुढचं गणित दिसलं म्हणला. मी माझ्या प्रारब्धानं मी एक बोलतो गोष्ट तात्या. एखादा पाप करत असेल किंवा जनावर जरी बैल दारात असला, लेका ते दररोज हप्ता भरून फेडायला लागलाय. बेट्या तू पुण्य कर, हरिमुखे म्हण,
तिला का सरायला लागले, तू बाईला का तू वागू नको, बैल दिसतो की तुला, माणसाची अवलाद त्यातलीच आहे. मी वैराग्यानं बोललो, ह्याला बाबासाहेबांची ताकद आहे. किती फरक पडेल बाळा घातल्यावर, किती पारायण केल्यावर फरक पडणार आहे तुमच्या, का नुसतीच कीर्तन करत सुटणार आहे? अंगाला काय लावून घेतलं का नाही? बासुंदीतली पळी अंगाला काय, उसाचा गाणा आज 100 लोक पिली, तुला काय आहे का? आपुलिया तिचा ते बघ, पहिलं तुझं पाणी भरल्यावर 2 बारड्या ठेवते, तुझं भर की आधी. माझ्या बोलण्याचा अर्थ गांभीर्याने घ्या. ज्याची ऐक धड नाही, राजा मी माझं प्रारब्ध भोगून संपवायला लागलोय, पण बेट्यातून नवीन करायला लागलाय, उचलायला लागलायस कर्ज. तुला वाटतंय सोसायटी आणि पतसंस्था आहे, बाद आहे बघ. एक तर राजा तुझं कर्तव्य होतं, प्रजा जेवल्याशिवाय तू हिच्या ताब्यात गेलायस, आणि मी साल खाल्ल्यावर मला बोलवतोय. इतकी मस्ती आली तुला. राज्य लोभे श्रीमदान, तपांती राज्य आहे, बाप जाद्याने मिळवलंय, जाईल लक्षात ठेव. देता देवविता. एका वल्लभभाईच्या सैन्य सगळी संस्थानं खालसा झाली महाराष्ट्र भारतातली. हे कोण आले? हे मृत्यू लोक आहे. बीच में चांद बांधदारी आम्ही खसखस. काय चाललंय तुझं म्हणणं? आणि तिचा ऐकतोस आणि मला मारतोस. तेव्हा मला आता तू 1 कोरडा मारलायस, तिची आज्ञा आहे 25 मारा, मार 24 आणि तू मोकळा हो. मोकळा हो नव बुत दे कुताटल्या, तो मोकळा. एक राजा झाला, त्याचं कर्तव्य चुकलास, आणि मला गरीबाला मारतोय, त्याचं पाप आहे. एका काळ करीत बैसला असे लेखागा, ते CCTV त्याचा मोठा आहे. आणि आता मला मारलंस बायकोचं ऐकून, हे तुला किती भोगावं लागल, आणि त्याला तुझी काय अवस्था आहे ही बघून मला आला हसू. राहिल्या त्या कीर्ती, ज्याला पुढचं जीवन जगायचं आहे त्यानं पेरतानाच चांगलं पेरा, चांगला परमार्थ करा. त्याला फसवायच्या नादाला जग आहे. आज महाराज म्हणून नाव जल, उद्या नावं ठेवल. जन हे सुखाचे त्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून त्रिलोकात जर कीर्ती कुणाची असेल तर ज्ञानी पार्लेकर सर, कुठल्याही देशात काही एक झालं की ध्वज खाली उतरतात, वाईट गोष्ट. पण सोहळ्यात कोण मेलं तर ध्वज खाली नाही. भगवा म्हणजे राजकीय बोलत नाही मी, जो काय वैराग्याचं प्रतीक आहे तो खाली उतरा आणि अर्ध्यावर सोडा, असं कधी झालेलं. उभारीला ध्वज लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. असे कोण? ते निळोबाराच्या अभंगानं सुटलं. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान कळा, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पुन्हा ज्ञानोबराय होतील नाही, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐशे कोणी बोले नाही. गेले दिगंबर विभूती, गेले दिगंबर
होणे नाही तास प्रस्तावना झाली. पहिलेच कडे गेले दिगंबर, गेले हा शब्द अपवाद गेले दिगंबर ईश्वर विभूती. महात्मा ज्या कार्या करता येतो ते कार्य संपल्यावर माणूस तिथं थांबत नाही. आपल्याकडे चाल उलट आहे, सगळंच उलट आहे. मला ओव्या आडवे येतात ते तुम्हाला दिसत नाही कारण ते कावीळ झाले. हा कटकट आहे उकटे मृत्यू लोकीचे घरापुढे गर्दी जमली की त्याचा बाजार झाला म्हणते. तो बाजार न बेजार वरबाडला त्याला घरच्यांनी वाल्या कोळीच केला. मी काय बोलतोय लक्षात घ्या. मनुष्याला कर्मानं जन्माला यावंच लागतं. जन्म घेणे लागे केले कर्म झाले यायला लागतंय. देवाला आणावं लागतं. ये ओ ये ओ ये ओ. महात्मा मात्र जगात येत असतो. येथे उपकारासाठी आले.
त्याच्यावर आपण कीर्तन ऐकायचं. येथे तुकोबरांचे शब्द आहेत. उंची येथे येथे म्हणजे मृत्यू लोक. शाना माणूस इथं जन्माला येत नाही. तिथं जन्माला येण्याचा प्रवास वाईट आहे. काय सांगू गर्भीची मातेच्या उदर पोहरी प्रथम केला नाही शुकाचार्यासारखा 12 वर्ष हात थांबला पण बाहेर आला. मला वेळ कमी आहे आणि मला वाटले तात्या का कोणतरी बोललं का तुम्हीच काल फोन एकदा सोप्यात यायला लागली त्याला ती बघू सोप्यात आल्यावर सोपं काय पडते. गर्भ गोळ उद्यमाते काहीच नाही. हा जो गर्भ असतो 7व्या महिन्यात त्याला माहित नसतं आई रोजगाराला जाते का ड्रायफ्रूट आहे का डोळं जेवण आहे या का नाही 2 नाही निवांत. संन्याशाने लिहिलंय बाप काय करतोय रोकात का बराबर आहे का 2 नंबरचा आहे का आता दिवस सुगीचा आल्या उचल्या समर्पय नाही. गर्भ गोळ उद्यमात ते काहीच. तो शुकाचार्य बाहेर येणार. व्यास म्हणजे तोंड तरी दाखव. ते म्हणले जामीन घ्या जामीन. जामीन मी बाप आहे की जामीन. पुन्हा महाभारत नको. पुत्र स्नेह मोहित. त्या आंधळ्याला त्याचा मोह झाला धृतराष्ट्राला. तर मी बरीच आंधळी आहे. मी बी चांगलाच आंधळा. आंधळा कुणाला बांधाय आंधळीत राहणारा नव्ह. जो मनुष्य जन्माला येऊन देव ओळखला नाही तो आंधळा. ही गात्याची व्याख्या आहे. एखाद्याचं आमचे रवी माळी बसले ती फार्मसी झाली. आपण गेलं की त्यांना ते औषध कळत. अर्थ कळला का. तसे शब्द अचूक आहे. आंधळी ती तुका म्हणे संसारी जी नाही हरी. तो डोळस असून सुद्धा आंधळा. शुकाचार्य बाहेर येणार. बाने विचारलं मला तोंड बघायचं आहे बाहेर ये. मी जामीन आहे. हे आतनच शिकवलं त्यानं. माझं थोबाड बघायचं आहे. ह्यो मोह नाही तर काय. कोण बोलतंय घरातलं नव किंवा ती ओढणी घेऊन नव आतलं दिसतंय ओढणी तेव्हा गर्भात आहे. अजून जगात ऍडमिशन घ्यायचं आहे. जास्त की छोटी नाजूक देखो मग तसं नाही. किंवा आत व्यास बाहेर. व्यासासारखा बाप नाही. व्यासो उच्चिष्ट जगत रे. बाहेर येत नाही का. तुम्हाला बी मोह झालाय म्हणजे पुन्हा महाभारत. जामीन जामीन तुझा चालत नाही या बँकेत म्हणते. मग ज्याच्या ताब्यात माया आहे त्याला घेऊन ये. बैसोनी खोळी शुकर आहे गर्भी आंधळा. देवाला शुकाचार्य बाहेर या. त्या माऊलीला मोकळं करा. त्याला अलीकडचे उद्योग नव्हते शेतकरी या बाहेर. जे आलं ती नागवच पळत. एका सरोवरात बायका आंघोळ करतो त्या एवढा तरणासाठी 12 बघा तेवढा देह पण वय वाढवून तसाच ठेवला होता.
तिथे इष्टीत बसायला म्हणायला लागतंय केवढा ऐदान बसले जरा घ्या शिसा 12 वर्ष 12 वर्षाचा आल्याबरोबर रूप प्रगट केलं चले जा. त्या बायका सरळ आंघोळ करायला लागल्या पात्रात. वडील आले मागणं तोंड बघायला. त्याला बघितल्यावर तिने अंगावर घेतली कपडे. व्यास म्हणले तरणता टप्पावर गेलं तेव्हा लाज वाटली नाही आणि मी म्हातारा आल्या असं तुम्हाला विचारताना काय कळतं का? विचारतानाच तुमची बुद्धी इकली म्हणजे. अहो तुमच्या मुलाच्या ठिकाणी नरनारी हा फरक राहिलेला म्हणून तुम्ही शुकाचार्याला हाक मारत होता पण झाडं आणि दगड ओढ येत होते. हे विश्वची माझी हा त्यांची एकतानता झाली. मला काय बोलायचं होतं ते तुमच्या मुद्दा लक्षात आलाय का? मला सिद्धांत अभंगाचा राहिल्याच्या कीर्ती जगा माझी जगात ती कीर्ती राहिली. मग आमची कीर्ती बापू तशी राहू शकत नाही. महात्मा जगात येतो तो काही कारण नसताना येतो. माझ्याकडे चरणाकडे लक्ष ठेवा कारण इथं वारा सुद्धा वावगा खपत नाही. चिंतना तुम्ही कीर्तन करा म्हणजे कळेल. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. ऑपरेशन करताना डॉक्टर लोकांना वाटते तो दुसरीकडे बघतोय पण हातात ट्रे त्यातल्या कात्रीकडे तो बघत असतो. नाही कळायचं लवकर करंट मध्ये आलं पाहिजे. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. देवाला यावं लागतं जीव येत असतो. महात्मा जगात येत नाही. आला तर जास्त काळ राहत नाही. शताब्दी करा त्याला झोका त्याच्यात ही लय वाईट. महाराजांनी झोकून घ्यायचं म्हणजे सौदा केलेलं तसं. बेदाण्याचा काय ह्या बेदाण्याचा साखरेचा जोखला पैशान जोखला तर जोखलाच म्हणजे तुला ऐकलंच. एकदा माळ घातल्यावर तू पांडुरंगाला ऐकलंयस आणि डबल धंदा करतो काय हरामखोर. जोखून कसं घेतलीस? जोखून घ्यायचं नाही. तुला करण्याचे प्रकार नाहीत. तुम्ही किती जगला यापेक्षा कसं जगला याला महत्व आहे. शिवमागात जग पण एक दिवस अरे त्याचं दूध ठेवायचं होता सोन्याचं. ती बायको एकटाच येते त्या शिवाची. 17दा बाळात पण होत नाही तिची बी नाही त्या नाराची बी नाही. आणि ती शिवीण अशी असती की एकदा येल्यावर जी काही 4-5 आहे ती तिच्या बरोबर पळत आलं तरच ती दूध पाजते. नाहीतर मागं राहिलं मर वल्यात वल मागा आत्ताच मर पुन्हा आणि मोठं झाल्यावर नको कळवण्याचं अत्यंत वाईट वाटते. ती जगायचं राहायचे का नाही. भाषा महात्मा जगात येत नाही. शिवाजी महाराजांचं आयुष्य किती केवढं करून ठेवलं मराठीत मागं प्रेरणा. त्यावेळेला चिंची घेतली राजारामाचं. केवढी बुद्धी आहे. तुकोबरायांचं आयुष्य किती किती तुमच्या फुटपटीने 42 21 वर्ष प्रपंचात. त्यांनाही वाटतं महापुरा आल्यावर भिताडे बेजवल्यावर पंचनामा होईल पैसे देते धंदा करून बसले. पाणी आलं पण गावात आलं नाही. धंदा वाईट झाला. पण सर्कल तिकडे सर्कल ते आपलंच आहे. ते तासगावात बोलू नाही कळलं. 21 वर्ष प्रपंच सावरण्यात गेलं आणि 21 वर्षात तोंडातलं शब्द आला. आमच्या मिरजेला एक घर आहे. दोंडोपंत दादाचा फळ आहे मोठा सगळ्यापेक्षा. पकवादाला गाभ आहे. टाळाला गादी आहे. टाळाला झोपाय नव्हतं पेशंटला. पेशंट बिनभजन करतात तिथनं ऍडमिट होता सुद्धा नाही कळलं. पेशंट मेलेलीच जत्रा आहे. टाळ ठेवायला मी का बोललो लक्षात घ्या. हे वैभव आहे परमार्थात. महात्मा जगात येतच नाही आणि आला तर जास्त काळ. खरं धन कोणतं आहे अमोल महाराज? आम्हा विठ्ठल जीवन टाळ जवळ आहे. घरातली दारापातूरच येणार आहे पण टाळ मात्र टोचक फुटूस तर मागिली या जन्मा. कारण ह्यो मला घेऊन जातो आता ह्याला घेऊन जायचं पाहिजे पहिरा. हे लक्षात घ्या मी काय म्हणतो. महात्मा जगात येत नाही. कलीच्या काळात तर येतच नाही. वय वाढलं म्हणजे शहाणपणा येतं ही बी बरोबर नाही. त्या आईन्स्टाईनचं वाक्य आहे जगात ज्ञान वाढले पण शहाणपणा वाढलेला नाही. बोललं का? तुकोबरायांची कारकीर्द 42 वर्षाची. 21 वर्ष सार गेली. ते आमचे दोंडोपंत दादाचे प्रसाद आंबणेकर. कुणाला वाटेल कीर्तन लांबले पण मी मापात पाप करणार नाही बरोबर सोडतो.
वेंगुर्ल्याला उभा राहिले प्रसाद दत्तोबंद पडव्याचे बामण असून पैलवान ना शाकाहारी पैलवान आहे. आमच्या इथं कुंडल गाव आहे, तिथं काही ते दिल्लीकडचे हनुमान विजाती आले, मग ते पुन्हा आखाड्यातले. मग ती लोक म्हणली की जेवा तुमचं आम्हाला चालत, आम्ही शाकाहारी पैलवान आहे. मग पाणी सुद्धा आम्हाला इथनं प्याचं नाही अशी करून कराडात जाऊन आम्ही पाणी पिलं. पैलवान की असू. मग ते दत्तोबंद पैलवान कीर्तन काल्याचं उभा राहिलं वेंगुर्ल्याला. 6 तास कीर्तन झालं. किती? फक्त 3 तासानंतर ही नवरदोड बदललं पकवाजी. टाळकरी हल्ले नाही तर 6 तासानंतर जेवतील. मी काही तसं लांबवणार नाही. तुम्ही कसं जगला याला फार महत्व आहे. तुका म्हणे रे धन्य त्याची जी वासुदेवी घातली दान. ज्यांनी ज्ञानोबा तुकोबा राहिला धुंडा महाराजासारखं, गुलेबाबांच्या सारखं, मारुतीबुवा कुरेकरांच्या सारखं जीवन अर्पित केलं, त्याचं जीवन धन्य आहे. जीवन त्यांना कळले हो पार्लेकर सर. दिव्यत्वाची जेत प्रचिती ते आपोआप हात जोडतात. मुंग्या येत नाहीत, पाया पण म्हणावं लागत नाही. ते काही वाक्यल पण मोडणार नाही, तसं नाही. श्री संताची तसं तुकोबराय पहिल्यांदा म्हणले संसार तापे तापलो हा उद्गार आला. आणि जेव्हा तू जे काय करतोय ते बरं, बाईल मेली बरंच झालं, वर्ग गेलं बरं झालं, खत बुडवली बरंच झालं, दुष्काळ आला बरंच झालं. हे बरं झालं म्हणणाऱ्यातलं बरं आहे. हे खरं तुम्हाला पटायचं नाही. तुकोबरायचा नाद करायचा नाही कोणी. वैराग्याच्या गोष्टी वाईट नाही. देवा कधी रडले नाहीत माझं असं का केलं, बरं आहे. लेका तुलाच काळजी आहे. तू काय करशील ते बरंच आहे, आणि तू करशील ते माझ्या करता. आता तुझं कळेल ते संबंध नाही. माळ घातल्यानंतर वारकरी झाला. आता नवरा तो केलाय, दुरुला अंबुला केला. माझा नवऱ्याची जबाबदारी आहे. गाडीवर न्यायचं काय, हेलिकॉप्टर का चालत जायचं मधनं, काय त्याच्या मधनं असेल ते मधनं होईल. आता तुझं कळेल ते तारशील तरी तारी मारी, जवळ्यात वा दुरी धरी, संसारात घालात वा. घरातला सवरान मठाचा संसार करायला लागल्यावर आम्ही वाटून तो पडतो. शरण आलो नेनतपणे, नंदू पाटील बरोबर आहे. भाव अथवा भक्ती काहीच नाही. मतिमंद म्हणतात. तुकोबराय काय म्हणतात? शाळा नव मतिमंद. आणूर येणू या थोकडा परमात्मा म्हणतोय मतिमंद. मग काय करताय तुकोबराय? बरी चिंतने काळ सारी, काळ सारावा कुणाच्या? शेजाऱ्याच्या नव. चांगलं दिसतंय ते नव. जेने हा जीव दिला, लायकी नसताना जिवंत ठेवलंय, त्याचं मी काय करतो? चिंतन करतो. तुकोबराय तुम्ही काय जगात आला? दुरोने आलो भिगा, दुःख झाले दारुण. दारुण नव दारू तुझे महत्व काही आम्हाला समजायसाठी सांगायला 4 पायाची शिडी 5 पायाची शिडी घ्यावी लागते. दुरोने आलो भिगा, दुःख झाले दारुण. येणार नव्हतो. या वया यंदवरी होते हे चिकार. एवढंच काम होतं माझं, दुसरं काय काम होतं? काय काम होतं? दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. मला वेळ कमी आहे. मुकुंद राजाच्या काळात ब्रह्म दिकाव नाही तर जीव होतं. त्या घोड्याला विचारलं जीव जाताना, पुढचा जन्म जनावराचाच मिळू दे प्रारब्धानं, पण संत गाठ पडला पाहिजे. आणि 3ऱ्या जन्मात रेडा आला आणि ज्ञानोबरायाचा गाठ पडली. रेड्याचं सांगतोय पैठणच्या. नाही कळत? पुढचं बोलायला नका.
पैठणच्या रेडा तो पुन्हा रेड्यात गेला नाही. जातीय प्रेम आरक्षण नाही, त्यानं ज्ञानोबरायची पाठ धरली. तिसरा जन्म आहे म्हणला जनावरांचा तुमच्यासाठी, आणि आळ्याला आल्यावर त्याला समाधी दिली. रेड्याच्या समाधी पुढे माणसं हरिपाठ करतात. आणि पहिली कृपा रेड्यावर होता, कृपा तुमची बोले वेद. महाराज जगात आले. याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आळंदीला झाला होता. आणि मी ज्या घरात जन्माला आलो 8 पिढ्या देव नांदायला आलता. नांदेता या घरी पंढरीची वारी आहे माझी घरी. डॉक्टर म्हणला खाऊ नका म्हणून ह्यानं माळ घातली. खायचंच नाही रे बेट्या. वाद्या आतला आहे ती शाकाहारी आहे, मांसाहारी आहे. आणि ज्याला खातोयस तो हे बघा साधं बोलतोय. करणं तुमच्या हातात आहे, होणं मात्र त्याच्या हातात आहे. ध्यानात ठेवा. की कळलं तर कीर्तन कळलं. पाप करायचं तुम्ही करा, तुम्हाला स्वतंत्र आहे. पण त्याची शिक्षा किती द्यायची तो तराजू त्या ज्येष्ठीच्या हातात आहे. तिथं दयेचा अर्ज चालत नाही. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हे लक्षात घेऊन चाला. माझ्या घरात पंढरीची वारी 5वीलाच माळ घातलेली आहे. मला काढणीला आल्यावर नवा देवळात अडचण ह्याच सांभाळून वरबाडा तुम्ही कुणाच्या खांद्यावर कुणाचं वजन दिकी टाकलं. ही काय पिढा आम्हाला वारी चढली करून असं नका करू. दुरोने आलो मी का दुःख झाले यावया येतवरी होते हेचे कारण. असा अभ्यास करायला पाहिजे. आंधळा पांगळा मालिका महत्वाची. दुर्लभ भेटी या जगात मनुष्य देव सुलभ आहे. देव सुलभ आहे कडवं म्हणाय देत नाही. बहु अवघड आहे संत साधू भेटणं, साधू कळणं, साधूची मर्जी सांभाळणं, साधूची आज्ञा पाळणं हे जगात फार अवघड आहे. ते ज्ञान पैगा बरवे सगळे होय बघा. नुसतं करून चालत नाही. तनु मनोजीवी चरणासी लागावे आणि आदर होता करावे. दोघांनी पाय दाबायचा धंदा होता. एकमेकाचं पटत नव्हतं. आणि डावा पाय ज्याच्याकडे होता तो नेमकाच गावाला गेला. अर्जंट इमी जितली म्हणून तो गावाला गेला. आणि नेमकं तो डावा पाय दुखा वाका. आणि तो गुरु म्हणला अरे तो डावा दुखतोय. आता ते गुरुला उलट कसं सासवाई पण मिलीच पाहिजे म्हणायचं कोणी ओळूची आई आहे करायचं. तो नाईला जाणून पाय दाबायला लागला. त्यानं वरवंटा घेतला शेताचा. बरवी ही वेळ सापडली संधी. अरे म्हणलं असं का बघा तुमची आज्ञा तर मोडायची नाही ती बरोबर. जो पाय माझा नव्हता त्याचा वचपा दाबाय तुमचं तोड होतं असं होतं. यावया येतवरी होते. या जगात साधू मोठा आहे. ती कोठी आहे बघा पाटलाची. पृथ्वी मोठी आहे तर पृथ्वी शेषाव आहे. शेष कुठं आहे महादेवाच्या गळ्यात आहे. मग महादेव काय करतोय रामाचं ध्यान करतोय. राम कुठं आहे सहकुटुंब सरी परिवार मारुतीच्या. म्हणून साधू थोर जाणा. या जगात संत महत्वाचे आहेत आणि ते कोण असतील. निवृत्ती संत हा सो संत पण विकत मिळत नाही. चांगली गोष्ट आहे. कांडापत्ता मिळते बरोबर आहे ना. हसला म्हणजे कळलं तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज पाव किलो वाईट असं कुठं नाही. बाबासाहेब आजरे हा बघ तुझ्या लायकीनं बघ अवकात किती आहे तुझी बघा. जगात संत तेच माझे ठाई ज्याचे वेळ कमी आहे पण बोलतो. भजन कीर्तन पारायण ही तुमच्या खात्यावर उसाचं बिल जमा होणार नाही. एमआरएफ असलं तरी कळतंय ना. ढवळीतल्या लोकांना बोलतोय हे परमार्थ नव्ह. ही चित्त शुद्ध होण्याची
भूल म्हणजे ऑपरेशन का? हा? भूल देणार आहे, तिरफाड करणारा आणि सिस्टर वेगळी, फरक आहे. तू पेशंट, जर डॉक्टर म्हणला ऑपरेशन सक्सेस पण पेशंट गेला, आता काय लय अवघड. ही मुद्दा ध्यानात घ्या. आळंदी देहूत हे मिळत नाही संत, पण चित्त शुद्धी होण्याकरता पारायण आहे, शुद्ध होण्याकरता कीर्तन आहे, हे ध्यानात घ्या. हा परमार्थ नव्हे, जनहित करायचं आहे त्यानं तिथनं मोजायचं आहे. पुन्हा तिथं व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध. तो का म्हणे चित्त पेरू पिकला की पेरूला राघूला मिस कॉल करावा लागत नाही. कुठल्या बी आळत असू दे, कोपऱ्यात घर शोधा म्हणजे कुणाला सांगतोय? राघू. कुठल्या झाडावल्या पेरू परिपक्व भूमिका झाली की गुरु आपण होऊन माझ्या विठोबाचा बरी नाही घडली. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, पण आमच्यासाठी ते आहे आता आहे, त्याच्याशिवाय कोण बोलतंय? लक्षात ठेवा. काय माझ्या तोंडात आहे ताकद, बोलणारा तो आहे, आणि तुमचं तरी तोंड त्याच्यामुळेच बोलतो. काय काय मरायच्या आधी 6-6 महिने गप होते, 3-3, 4 वेळा पाहुणं बघून गेलं तर जैशी स्थिती आहे, मागली पुढे गेली. का बोल ना आबा, ऐशी दशा येईल पुढे काही मन होईल. आयुष्यभर परमार्थ केलं का? मग तोंड चालतंय ना, तो ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाच, मुकत वाचा तुझी जड होणारच आहे. तू नको तीच केलेस, आणि त्याचा CCTV लय मोठा आहे, तुझ्या मनात आल्यावर नोंद झालेली आहे. न सांगता तो बाकलो येत्या विश्वम नुसता खरं बघितल्यावर मनात आला तेवढं खपलं नाही. कुणाला? परमात्म्याला. जन्म संन्याशी होऊन अर्जुनाला भन पळवून नेऊ, हे असला शहाणा. हे काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नव्हत. तरी पण ज्ञानोबराय म्हणतात, पांडवा घरी द्वारकेचा राणा त्या अर्जुनाला संन्याशी व्हायला काय सांगतोय, भन पळवून न्या काय म्हणतोय. दादाने दंगा केल्यावर त्याला बी क्लीन चिट देतोय. कौरव बी बाचीच की, आणि पांडव सुद्धा. हे कसलं मामा देतो, तिकडे शकून ह्यो इकडे आपण इकडे सरकायची बघा, सरकल तिकडे सरकू नका. महात्मा जगात येत नाही, जास्त काळ राहत नाही, कमी आयुष्य. ज्ञानोबरायांचं आयुष्य तसं 16 वर्षाचं, पुन्हा 4 वर्ष वाढली. 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी समाधी दिली. तो आज दिवस आहे. कार्तिक वारीला ज्ञानोबराय आल्यानंतर ज्ञानदेव म्हणे, श्री विठ्ठलाशी समाधान तूच होशीस, पण समाधी आहे तुझं पाशी, मला पंढरपुरात समाधी द्या. देवानं सांगितलं ज्ञानोबरायला, ही जागा रिझर्व आहे. कळलं असं पंढरीत जाता ना का नाही? हा, ही जागा नामदेवरायाच्या कुटुंबासाठी आहे. मग मला तुम्हाला आळंदी नेमलेली आहे. 4 युगात आळंदीची नावं बंडातात्यानी मालिका काढली, त्यात आहे आनंदवन, दारुकवन, वारुंद आणि अलंकापूर. ज्ञानोबरायने आपल्या अवतारात रेडा बोलवायसाठी आले नाही, भिंत चालवण्यासाठी आले नाही. जाता जाता ते घडलं. एक जगाचा समज आहे, मोआब लय. मग आता काय कुठे बी माप जमतोय, गौतम पाटील अंडे बी माप जमतोय. पैसा फेको तमाशा काय उल्हाशी. अवतार कशा करता? जगाच्या आळंदीला ज्ञानोबरायला भगवंतानं समाधी दिली. वेळ कमी आहे, आपण सगळे पंढरीचे वारकरी, पण वास्कर आजरेकर देहू फडावर परतीच्या वारीला म्हणतात, ऐश्वर्याच्या नाही. ऐश्वर्या म्हणजे नटी नव्हतं, ती पुण्यातली सासवडमधली वारी आहे का नाही. 21 दिवस गोळा करायचं, शिबिर नव्हता, निघतंय बघा शिबिर. ध्यानाच्या करणं तुमचं आहे, होणं त्याचं आहे. आज काय चकुल्या, उद्या जम्बो वडा वडा त्याला अकबर ट्रकातनं उतरला म्हणला, तळातनं निघालो, पुरी बिरी आहेस का? अशी वारी होत नाही. ही परतीची वारी आहे. 8 दिवसात आहे ना. मी ज्याची माळ घातली पांडुरंगाची, माझा नवरा जर आळंदीला जात असेल तर मी मागणं त्याच्या कुत्र्यावर गेलं पाहिजे. एक जगात वारकरी संप्रदाय असा आहे की आम्ही सगळे त्याचे वारकरी, तो मात्र आळंदीचा वारकरी, ज्ञानोबरायांचा वारकरी. त्याला काही टेम्परेचर आलं
तर त्याला हॉस्पिटलमध्ये आळंदीला जावं लागतं. नको ते अवलादी पाया पडून टोकन पास VIP कुठली काढल्याची कोणाच ते त्याला का ब्रह्मदेव VIP नाही हे कुठे आले त्याची मी चांद हा वाळवंटापासून ग्रुप आहेत ते. पण देव महिन्याला आळंदीला जातो. देवाला तापमान वाढलं नामाने देवा चला तयार आहे विश्रांती घ्यावया. कल्पवती जगात एकच सिद्धांत असा आहे की गुरुच्या अगदी शिष्याची समाधी. स्वतः निवृत्तीनाथांनी समाधी दिली. म्हणून मगाचा एक मुद्दा राहिलाय की ज्ञानोबरायाचे उपकार देवावर पण झाले, जगावर बी झाले, जीवावर पण झाले. आणि आम्हा साधकाला अजून ज्ञानेश्वरी ग्रंथ दीपस्तंभ आहे. साधकाचा माय बाप साधका